HMPV व्हायरसला घाबरण्याची कुठलेही कारण नसून केवळ काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी केले। HMPV व्हायरसबाबत सोशल मीडियातून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत। हा व्हायरस कोरोनासारखा भयानक व्हायरस असल्याची चर्चाही सुरू झाली आहे, पण हा कोरोना व्हायरस अगदी नवीन होता। HMPV व्हायरस हा अनेक दशकापासून अस्तित्वात आहे। विशेषतः लहान मुलांना यांची लागण होते। या व्हायरसवर उपचार देखील केले जाऊ शकतात, त्यामुळे कुठलेही घाबरण्याचे कारण नाही। हा व्हायरसची लागण झाल्याने खोकला येणे, ताप, सर्दी यासारखी लक्षणे दिसतात। नागपूरमध्ये ह्या व्हायरसची लागण झालेला रुग्ण आढळला आहे, त्यामुळे नांदेडमधील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। आपल्याकडे मुबलक प्रमाणात बेड्स, ऑक्सिजन उपलब्ध आहे। व्हायरसची लागण होऊ नये म्हणून अंतर ठेवणे, शिंकताना तोंडाला रुमाल लावणे असे उपाय करावेत असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भोसीकर यांनी केले आहे। जिल्हा आरोग्य प्रशासन काय तयारी करत आहे किंवा काय तयारी करण्यात आहे? याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला आश्वस्त करू इच्छितो की ह्या नवीन HMP व्हायरसबद्दल आपण बिलकुल घाबरायचं काही कारण नाही आहे। आपल्याकडे सध्या त्याचे काय नागपूर आणि 1-2 ठिकाणी सोडलं तर बाकी आपल्याला असे काही रुग्ण आपल्याला आढळून आलेले नाही आहेत। आणि हा विषाणू जुना विषाणू आहे, 25 वर्षाखालचा विषाणू आहे, त्यामुळं ह्याचं पॅन्डेमिक किंवा एपिडेमिक होईल याची शक्यता फार कमी आहे। तरी देखील उपाययोजना म्हणून आपण आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे, तयार आहे। कोणतीही आपत्ती आल्यास आपण सज्ज आहोत, त्यामुळे जनतेने बिलकुल कोणत्याही मनामध्ये या विषाणूबद्दल किंवा कोणत्याही विषाणूबद्दल घाबरायचं मुळीच कारण नाही। आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे। आपल्याकडे जवळपास 22 PSA प्लांट आहेत, आपल्याकडे जवळपास 7 LMO टँक आहेत, आपल्याकडे ऑक्सिजन पाईपलाईन्स आहेत, आपल्याकडे वॉर्ड्स तयार आहेत। त्याच्यामुळं याच्यामध्ये आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे आणि आपण प्रार्थना करू की अशी कोणती आपत्ती येणारच नाही आणि ह्या विषाणूबद्दल आपण घाबरायचं पण कारण नाही आहे। हे याच्यामध्ये हा व्हायरस असल्यामुळं हा रेस्पिरेटरी ट्रॅकला अफेक्ट करतो, त्यामुळं आपण कोविडमध्ये जे आपलं 30 सूत्री होतं, सोशल डिस्टन्स ठेवणे, हात धुणे, खोकलताना आणि शिंकताना आपण रुमाल वापरणे, ह्या गोष्टी आपण ह्याची काळजी घेतली पाहिजेत। हे करत असताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की असे जे आपल्याला समजा काही रुग्ण आढळले, शक्यतो हा आजार लहान मुलांनाच होत असतो आणि जर आपल्याला काय वाटलं की ह्याच्यामध्ये कोणी बिमार असेल तर त्याला थोडंसं घरीच आराम करू देणे, त्याला बाकीच्या मुलांसोबत मिसळून देणे, ही एवढ्या उपाययोजना आपण करू शकतो। पण ह्या आजारापासून धोका असा काही नाही आहे। सर, काय लक्षणं? आजाराचे लक्षण हा व्हायरस असल्यामुळे आणि निमो व्हायरस असल्यामुळं साहजिकच त्याचे लक्षणं म्हणजे घशामध्ये खो करणे, सर्दी, खोकला, ताप आणि दम लागणे आणि शक्यतो हा आजार लहान मुलांमध्ये होत असतो। सध्या तरी आपल्याला आढळायचे काय आपल्याला पेशंट्स आढळलेत किंवा आपल्याला थोडी बहुत ह्या विषाणूबद्दलची माहिती आहे, तर हे लहान मुलांमध्ये जास्त आढळून येतो। तपासणी करण्यासंदर्भात तपासणी करण्याबद्दलच्या आपल्याला अजून काही सूचना आपल्याला प्राप्त झाल्या नाहीये आणि जसं काय झालं तर आपण ताबडतोब